आपल्या छोट्या छोट्या अपयशाने घाबरून जातात, मारून जातात. त्यांना ह्या त्यांच्यातल्या शक्तीची कल्पना करून मिळवून देणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे ह्या कार्यक्रमाची आम्ही संकल्पना माझ्या डोक्यात निर्माण झाली. त्याच्यामध्ये फक्त विद्यार्थी वर्गच नाही, तर माझ्यासारखा 40 वर्षाचा माणूसही त्यामध्ये सुद्धा आहे की ज्याला असं वाटतं की मला पुढचं प्रमोशन हवं. त्याच्या डोक्यामध्ये पुढचं प्रमोशन ही त्याची संकल्पना असते, ही त्याची इच्छा असते. तर त्या व्यक्तीलाही काय करायला पाहिजे, त्याने आपली इच्छा, आपल्या आकांक्षा कशा पूर्ण करायला पाहिजे हे आपण त्याला समजावून दिलं पाहिजे. यासाठी एकूणच ह्या कार्यक्रमाची संकल्पना आम्ही तयार केली. तर यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय, यश कशाला म्हणतो. मी माझ्या मनाप्रमाणे अशी संकल्पना केली की पावला पावलाने तुमच्या इच्छित ध्येयाकडे चालणं, पावला पावलाने छोट्या छोटे स्टेप घेऊन तुम्ही तुमच्या इच्छित ध्येयाकडे चालायचं, पण त्याच वेळी आयुष्याचा आनंदही उपभोग आहे. असं व्हायला नको की ती एक वेगळी शर्यत आणि आज आपण जे जगतो आहे, आज आपल्याला जो आजचा दिवस जगायचा आहे तो जगायचाच आपण शिकतो. तेव्हा कुठल्याही याच्यामध्ये स्पर्धा ही असलीच पाहिजे. मार्कांमध्ये स्पर्धा असली पाहिजे, प्रमोशनमध्ये स्पर्धा असली पाहिजे, घर घेण्यामध्ये स्पर्धा असली पाहिजे. स्पर्धा ही असली तरच माणूस प्रगती करू शकतो. परंतु ती स्पर्धा ही एकमेव उद्दिष्ट होता कामा नये. तुमच्या आज जे तुम्ही कालच्या स्पर्धेने जे काही आज कमवले त्याचा तुम्हाला उपयोग झाला पाहिजे, त्याचा उपभोग घेता आला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतो की टप्प्याटप्प्याने आपल्या इच्छित ध्येयाकडे जायचं. पण त्याच्याकडे जात असताना आज आपल्याकडे जे काय आहे त्याचा उपभोगही आहे.